सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। गुन्हेगार व अवैध व्यावसायिक यांच्याशी संबंध पोलिसांना भोवले। नागपुरातील 10 ठाणेदारांच्या बदल्या। नागपूर शहरातील वाढती गुन्हेगारी बघता तसंच स्थानिक ठाणेदारांचे गुन्हेगारांशी आणि अवैध व्यावसायिकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी शहरातील 10 ठाणेदारांच्या बदल्या केल्याचे वृत्त समोर येत आहे। त्याचप्रमाणे आयुक्तालयात नव्याने हजर झालेल्या 8 पोलीस निरीक्षकांनाही नियुक्ती देण्यात आली। त्यामध्ये पुन्हा एकदा नवख्या पोलीस निरीक्षकांना ठाणेदारी देण्यात आली, तर ज्येष्ठांना साइड ब्रांच मध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा समोर येत आहे। गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्यामुळे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणेदारांना सूचना दिल्या होत्या। पण काही ठाणेदारांना किती रक्कम स्वरूपात हप्ते येत असावेत, यामुळे कदाचित त्यांना पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती। काही ठाणेदारांनी जुगार अड्डे, दारू विक्रेते आणि वरली मटका चालवणाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध जोपासले होते। त्यामुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रित न होता वाढत होती। त्यामुळे पोलीस आयुक्तांनी तब्बल 10 ठाणेदारांची बदली केली आहे। हिंगण्याचे ठाणेदार विनोद गोडबोले, कळमन्याचे ठाणेदार गोकुळ महाजन आणि मनीष बनसोड यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली। कोतवालीचे ठाणेदार मनीषा वर्प यांची सदर गुन्हे पोलीस ठाण्यात बदली, तर अजनीचे ठाणेदार किरण कबाडी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली। यशोधराचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांची पारडी ठाण्यात गुन्हे, तर अंबाझरी ठाण्यातील निरीक्षक रुपाली बावणकर यांची बेलतरोडी गुन्हे येथे बदली करण्यात आली। तर वाहतूक शाखेचे प्रशांत पांडे यांची कळमण्याच्या ठाणेदार पदावर नियुक्ती करण्यात आली। तर या बदल्यामुळेच गुन्हेगारी कमी होईल असे संकेत दिसून येत आहे। सिटी इंडिया न्यूज करिता नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार।